हॅलो, नमस्कार. तर मागच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही मंदिरात गेलो होतो. तर मंदिरानंतर मुलांना पार्कमध्ये घेऊन गेलो होतो. कारण की जेव्हा पण मी मुलांना बाहेर काढते, माझ्या दोन्ही मुलांना आम्ही पार्कमध्ये नक्की नेतो. कारण की त्यांना खूप जायला आवडतं. आणि काय करणार, अमेरिकेमध्ये एवढे सुंदर सुंदर पार्क आहेत आणि प्रत्येक पार्कमध्ये गेल्यावर आपलं मुलांसोबतचं बॉन्डिंग वाढतं किंवा त्यांना आपण दिलेला वेळ ते नेहमी लक्षात ठेवणार आहेत. तर मला ते खूप आवडतं आणि मी आवर्जून त्या दोघांना घेऊन जाते, त्यांच्यासोबत खेळते. भलेही मी खूप दमते, हवं तर मी रात्री ते झोपल्यावर एक्स्ट्राचे कामं करते, पण मी त्यांना पार्कमध्ये घेऊन जाते. आणि इथे तुम्ही पाहू शकता, सियाना खूप छान माझ्यासोबत बोलत होती, खेळत होती आणि खूप तिला म्हणजे आवडतं. दियानला पण आम्ही खूप नेलेलं आहे. आताही तर दियान मोठा झालाय, तो तर खेळतो, पण ही पण सियाना एवढी छोटी आहे पण सगळं खेळते. खूप आनंदी असतात मुलं पार्कमध्ये नेल्यावर. तर तुम्ही तुमच्या मुलांना पार्कमध्ये घेऊन जात नसाल तर नक्की घेऊन जात जा, वेळ काढत जा, मला एवढंच सांगायचं आहे. आणि सियाना आणि माझ्याकडे ना खूप जण पाहत होते, कारण की म्हणजे ऑफकोर्स आम्ही इंडियन क्लोथ्समध्ये होतो आणि छान दिसत होतो. तर सगळ्यांना वाटत होतं की इंडियन क्लोथ्स घालून का हे पार्कमध्ये आले आहेत. पण अगदी मंदिराच्या जवळचा पार्क होता, त्यामुळे मग खेळू दिलं त्या दोघांना. आणि विशेष म्हणजे आज या पार्कमध्ये आम्हाला जाऊन खूप छान वाटलं, कारण की जेव्हा मी अमेरिकेमध्ये पहिल्यांदा आले होते तेव्हा या पार्कच्या अगदी जवळ मी राहायचे. तेव्हा हा पार्क रिनोव्हेटेड नव्हता, म्हणजे खूप वेगळा होता. पण माझ्या आणि अनुरूपच्या भरपूर आठवणी आहेत, कारण की आम्हाला जेव्हा पण एकटं वाटलं, करमलं नाही, तर आम्ही काही लोक बघायला भेटतील, दिसतील म्हणून या पार्कमध्ये जाऊन चक्कर मारून यायचो, बसून यायचो आणि चांगलं वाटायचं. त्यामुळे सियानाचे, आमचे सगळ्यांचेच आम्ही छानसे फोटोज काढले. आणि नंतर मग पार्कमध्ये खेळल्यानंतर ही मुलं थोडीशी दमली होती. घरी आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. जेवणाचं मी काहीही रेकॉर्ड केलं नाही, मी विसरून गेलेली कारण की लेट झाला होता. आणि जेवण झाल्यानंतर थोडंसं माझं डोकं दुखत होतं, तर म्हटलं चला आता आपण डोक्याला तेल लावूयात. तर म्हणतात ना, एक तरी मुलगी असावी ती आईची छान मैत्रीण असते. तर हो, इतकी छोटी माझी सियाना पण मला एवढं छान तेल लावून देत होती. आणि तसेच केस विंचरायचे होते तिला आईचे. तर मला एवढं इमोशनल आणि खूप छान वाटत होतं. खूप दिवस झाले जास्त व्हिडिओ टाकणं होत नाहीत, कारण की ह्या दोन्ही मुलांमध्ये मी भरपूर रमलेली असते, घरातले कामं पण भरपूर असतात. पण ह्या छान छान आठवणी नक्कीच मला पाहायला खूप आवडतात. आणि तुम्हाला कशा वाटतात ते मला नक्की सांगा. भेटूयात आपण पुढच्या शॉर्टमध्ये.